हॅलो फ्रेंड्स, या चहा प्यायला चहा नाही आहे, सॉरी कॉफी आहे. तर मी खूप दिवसापासून ब्लॅक कॉफी पिते आहे, कारण की त्याने थोडंसं वेट लॉसमध्ये हेल्प होते आणि इन्फ्लमेशन आपलं कमी होतं. सो वेलकम बॅक टू माय चॅनल. मी खूप दिवसानंतर लॉंग व्हिडिओ अपलोड करते आहे आणि मला म्हणजे चाललं होतं माझं खूप दिवसापासून लॉंग व्हिडिओ अपलोड करूया, कारण आता इथून पुढे ना रेग्युलर अपलोड करणार आहे. तुम्ही बऱ्याच माझ्या मागच्या व्लॉग्समध्ये हे घर बघितलं असेल, म्हणजे या रूममध्ये मी राहत होते. तर काही कारणामुळे मला वरती शिफ्ट म्हणजे त्याच बिल्डिंगमध्ये सेकंड फ्लोअरला शिफ्ट व्हावं लागलं. तर इथे दादांनी त्यांचं मेडिकलचं सामान ठेवलेलं आहे आणि रात्री आम्ही झोपायला इथेच येऊन जातो, कारण की वरती थोडं पत्र असल्यामुळे आम्ही वरच्या रूममध्ये नाही झोपू शकत. आणि इथे खाली थोडाफार माझा पसारा पण आहे, म्हणजे इथे झोपायचं जे गादी वगैरे ब्लँकेट हे ते सगळे, आणि पुस्तकं आहेत माझी काही, कारण की मी अभ्यास करायला पण खालीच बसते. आणि हे दोन माझे कपड्यांचे हे होतं, बॅग होत्या. तर असं होतं. आणि बॅक साईडला वॉशरूम वगैरे होतं, पण त्या काही कारणामुळे आम्ही थोडंसं वरती शिफ्ट झालो होतो. तर इथे सेकंड फ्लोअरला शिफ्ट झालो होतो. तुम्हाला दाखवते मी कुठे आले. तर हे बघा, मी इथे सध्या शिफ्ट झालेली आहे. तर इथे मस्त बाहेर टेरेस आहे, तिथे छान असं फुलं वगैरे सगळं लावलेलं आहे त्यांनी. आणि इथे आतमध्ये अशी रूम आहे. तर इथे 1 RKच आहे, हे पण खाली पण 1 RKच आहे. फक्त खालच्या रूममध्ये किचन नव्हतं आणि इथे किचन आहे, म्हणजे गॅस ओटा. आणि परत असं माझं थोडंफार सामान असं मी इथे ठेवलेलं आहे. आणि बॅक साईडला बघते तर काय आहे ना, इथे स्कूल आहे एक जिल्हा परिषदची, खूप छान शिकवतात तिथे. त्यानंतर हे असं थोडंफार मी असं ठेवलेलं आहे घर माझ्या हिशोबाने. आणि साफसफाई वगैरे ते करत असते कंटिन्यू. आणि आज आता मला रात्री खूप इमर्जन्सीमध्ये निकिता इकडे जावं लागलं होतं. सो मी भांडे असेच ठेवून गेले होते. आता मस्त असं गाणे वगैरे लावून असे भांडे घासून घेते. गाणे लावल्यावरती थोडंसं माइंड पण मध्ये असं रिफ्रेशमेंट होती आणि भांडे पण फास्ट घासले येतात, माझं मत आहे असं. आणि मस्त आयपॅडवरती गाणे लावून द्यायचे, भांडे घासून घ्यायचे पटापट एकदम. माझे एवढे भांडे घासायला मला काही जास्त वेळ लागत नाही, 15 ते 20 मिनटं लागतात, कारण की खाली कसं आहे ना, खाली गॅस ओटा नसल्यामुळे मला थोडंसं वेळ लागायचा. आणि इथे बेसिंग वगैरे सगळं असल्यामुळे मी पटकन भांडे घासून घेते आणि लगेच साफसफाई वगैरे सगळं करून घेते. बेसिंगच्या आसपास पूर्ण साफ करून घेते, कारण की मग परत झुरळ वगैरे हे ते या गोष्टी होत नाही आणि वास येत नाही त्याच्यामुळे. आणि तेलकट पण राहत नाही, त्याच्यामुळे मग पूर्ण घासणीने वगैरे घासून घेते मी. त्यानंतर मला आंघोळ करायची होती, त्यासाठी मग मी पाणी ठेवलं अगोदर गरम व्हायला, कारण की माझ्याकडे हीटर आहे, पण इथे थोडंसं ते कॉट लावायला ते काहीतरी प्रॉब्लेम आहे, त्याच्यामुळे मी ते सध्या गॅसवरतीच पाणी तापवते. आंघोळ वगैरे केली, त्यानंतर मस्त असं स्किन केअर करायचं होतं. तर स्किन केअरमध्ये मी सध्या सिटाफिलचंच प्रोडक्ट यूज करते आहे, कारण की म्हणजे बऱ्यापैकी स्किनमध्ये ना रिझल्ट आलेला आहे मला त्याचा. सो मी सध्या सिटाफिलचं लोशन, क्लिन्झर आणि सनस्क्रीन हे असे 3 प्रोडक्ट्स मी यूज करते आहे सध्या. तर त्यांनी खूप छान रिझल्ट आला आहे मला पण आणि माझ्या बहिणीला पण. सो त्यांनी स्किन पण छान होती आणि टॅनिंग थोडी कमी होऊन जाते आणि स्किन मॉइश्चराईज राहते कंटिन्यू. बाहेर मस्त थोड्या वेळ असं बाल्कनी असल्यामुळे, म्हणजे हे टेरेस असल्यामुळे ना, बाहेर असं बघता येतं कोण चाललं आहे कोण येते, थोडंसं फ्रेश वाटतं. त्यानंतर मी नाश्त्यामध्ये आज तुकडे केले होते, म्हणजे चुरमा केला होता. आता तुमच्या इकडे काय म्हणतात माहीत नाही. इथे आरवची थोडी मस्ती चालू होती, त्यांनी हे बघा कसं चेअर्स टाकून अशी मस्त घर केलं होतं आणि त्याच्यामध्ये खेळत होता, म्हणजे त्याच्यामध्ये झोपायला जायचं होतं त्याला.
त्यानंतर आम्ही आलो होतो स्टेशनरीमध्ये. तर इथे सगळे लहान लहान लेकरं त्यांचं म्हणजे कसं आम्हाला नवीन सामान पाहिजेत वगैरे, घरचे पण आले होते त्यांच्या लेकरांना सामान घ्यायला, नवीन छान बॉटल, बुक्स वगैरे सगळं. स्टेशनरीमधून सामान घेऊन घरी आले आणि मला स्वयंपाक करायचा होता. तर स्वयंपाकामध्ये मी आज वांग्याचं भरीत आणि भाकरी बनवणार होते. तर इथे ज्वारीची भाकरी बनवत होते मी. मला भाकरी फारशा येत नाही, पण आता बऱ्यापैकी शिकली आहे मी. म्हणजे माझंच शिकली, मला काही कोणी शिकवलं नाही वगैरे. पण असं ठीक आहे, थोडंफार करू शकते. मला असं म्हणजे स्वयंपाकाची काही एवढी सवय नाही आहे, कारण की मी काही पहिल्यापासून स्वयंपाक वगैरे करत नाही. इथं आल्यापासूनच स्वयंपाक करते, म्हणजे जवळपास 1-1.5 वर्ष झाला असेल मी स्वयंपाक करते स्वतः. आणि मी अशा 2 भाकरी तयार केल्या होत्या आणि मस्त वांग्याची भाजी तयार केली होती. वांग्याची भाजी म्हणजे वांग्याचं भरता तयार केला होता, कारण की मस्त टोमॅटो आणि कांदा टाकून छान होती, म्हणजे भरीत छान होतं आणि चांगलं पण लागतं. सो असं होतं माझं आजचं जेवण. जेवण झाल्यानंतर मी परत खाली आले आणि थोडे वेळ अभ्यास वगैरे केला. त्यानंतर मग निकिता ताईचा कॉल आला होता की माझ्याकडे ये म्हणून झोपायला. सो मी आणि रिया असं मस्त पिल्लीकडे गेलो होतो आम्ही. तिची चालू होती मस्ती. थोड्या वेळ तिने आमच्यासोबत मस्त असं म्हणजे बरेच वेळ आमच्यासोबत बसली, परत खेळली, परत तिचं चालू होतं काही ना काही. इकडे विरण्याचं तिचं पझल्स लावणं चालू होतं. तिला पझल्स लावायला खूप आवडतं आणि तिच्याकडे ना हे प्लॅनेट्सचं पझल आहे. तो तिला आहे ना म्हणजे पूर्ण प्लॅनेट्सचे नाव पण माहिती आहे आणि स्पेलिंग पण माहिती आहे. हे खूप छान आहे. म्हणजे ती अजून 5 वर्षाचीच आहे, तरी पण तिला बऱ्यापैकी येतं. आणि अन्विका तिला पण ती मला पण शिकव जसं. या दोघींच्या मध्ये करायला पिल्लेचं चालूच असतं. वीरू, अनु आणि हर्षू हे 3 फ्रेंड्स आहेत. ते मस्त खेळत होते आणि इकडे पिल्ली पण मला मदत करत होती. व्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.